माझे पती काही दिवसांसाठी बाहेरगावी गेले होते आणि ते तब्बल 15 दिवस गेले होते. मग मी एकटीच घरात होते. ते बाहेरगावी गेल्यानंतर मला घरात खूप भीती वाटायची. मग आमच्या शेजारील एक 22 वर्ष असणाऱ्या मुलाला मी ते 15 दिवस माझ्या घरी येऊन झोपायला सांगितले. मग तो येऊन झोपू लागला आणि त्या पहिल्याच दिवसाच्या रात्री त्याने तो 22 वर्षाचा असूनही त्याने माझी पूर्णच मी रमा. नेहमीप्रमाणे मी माझ्या घराच्या समोर साफसफाई करण्यासाठी दरवाजासमोर जायचे. तर तिथे समोरील रूममध्ये एक फॅमिली राहायची. त्यांच्या घरामध्ये एक 22 वर्षाचा मुलगा आणि त्याचे आई वडील होते. त्याच्या आईबरोबर माझी खूप चांगल्या गोष्टी होत्या. मला काही लागले तर मी त्यांच्या घरातून बिनधास्तपणे घेऊन यायचे. त्यामुळे त्यांचा माझ्यावरती खूप विश्वास होता आणि त्यांचा मुलगाही माझ्याशी खूप सुंदर वागायचा. मी बाहेर लोटायला गेले की तो बाहेर येऊन माझ्याकडे एकटक बघायचा. मग असेच काही दिवस गेल्यानंतर मी त्याला एक दिवशी विचारले की तू माझ्याकडे एकटक बघतोस. मग त्याने न काहीच बोलता तो घाबरून निघून गेला. मग एके दिवशी मला बाजारला जायचे होते आणि त्या दिवशी माझे मिस्टर कामावरती होते आणि घरात काहीच सामान नव्हते. मग त्यासाठी मला बाजारला जायचे होते. पण आमच्या बिल्डिंगपासून बाजारपेठ खूप लांब होती. मग मी शेजारच्या काकूंकडे गेले आणि त्यांना बोलले की समीर आहे का? त्याचे नाव समीर होते. मग काकू बोलल्या आहे की. मग मी काकूंना सांगितले की आहो माझे मिस्टर कामावरती गेले आणि घरात काही सामान नाही आहे. बघा जरा समीरला मला बाजारपेठेत सोडायला सांगता का? मग काकू बोलल्या हां सांगते ना. मग काकूंनी समीरला हाक मारली आणि समीरला सांगितले की रमाला बाजारला सोडून ये. त्यानंतर समीर गालातल्या गालात हसायला लागला. तो आतून खूप खुश झाला होता. मग त्याने गाडीची चावी घेतली आणि लगेच पार्किंगमध्ये जाऊन त्याने गाडी काढली. तोवर मी घराला कुलूप लावून खाली गेले. त्यानंतर मी समीरच्या पाठीमागे बसले. मग समीरने गाडी स्टार्ट केली आणि मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला. जसा मी त्याच्या खांद्यावरती हात ठेवला तसे त्याच्या मनात कसं तरी होऊ लागले. मग तसेच आम्ही दोघेही बाजारपेठेत जायला निघालो. आमच्या बिल्डिंगपासूनचा बाजारपेठला जातानाचा रोड खूप खराब होता. खड्डे असल्यामुळे समीरला ब्रेक मारावे लागत होते. मग समीर ब्रेक मारता मारता माझा धक्का समीरला लागत होता. मग कसे बसे आम्ही बाजारपेठेत पोहोचलो. तो माझ्याबरोबर सर्व बाजारपेठ फिरला आणि सामानाची पिशवीही तोच हातात घेऊन फिरत होता. त्यानंतर मला त्याच्याबद्दल खूप अभिमान वाटला, कारण तो माझ्यासोबत पिशवी घेऊन फिरताना अजिबात लाजत नव्हता. लोक काय म्हणतील याचा त्याने विचार बिलकुल केला नव्हता. मग मलाही त्याच्याबद्दल खूप चांगलं वाटत होतं. सर्व सामान घेतल्यानंतर अचानक मी समीरला बोलले की आता आपण बाहेर आलो आहोत तर काहीतरी खाऊयात का? मला खूप भूक लागली आहे. मग समीर बोलला ठीक आहे. मग इथून पुढे गेलं की माझ्या कॉलेजच्या इथे खूप छान स्ट्रीट फूड भेटते, तिथे जाऊयात. तुम्हाला चालेल का? तर मी लगेचच हो बोलले. मला तर स्ट्रीट फूड खूप आवडते. किती दिवस मी कॉलेजला असताना सारखे काही ना काहीतरी खायचे, पण आता लग्न झाल्यापासून मला अजिबात खायला भेटत नाही. मग मी समीरला बोलले चल तुला आज जिथे मला न्यायचं तिथे घेऊन चल. मग समीर खूप खुश झाला आणि समीरने गाडी स्टार्ट करून मला एका कॅफेमध्ये घेऊन गेला. मग कॅफेमध्ये गेल्या क्षणी तिथे आम्ही दोघेजण बसलो. तिथे आजूबाजूला सगळे कपल्स होते. सगळे त्यांच्या वयाच्या मुलींमुळे होते, पण तेथील सगळे आमच्या दोघांकडे बघत होते. कारण मी साडीवरती होते आणि माझ्या गळ्यात मंगलसूत्र होते आणि समीर माझ्यासमोर खूप छोटा वाटत होता. त्यामुळे सगळे आश्चर्यचकित होऊन आमच्याकडे बघत होते. ते एका वेगळ्याच नजरेने आमच्याकडे बघत होते. पण समीरच्या मनात अजिबात तसं काही नव्हतं. तो माझ्यासोबत खूप खुश होता. त्याने मेन्यू कार्ड माझ्या हातात दिले आणि तुम्हाला काय आवडेल ते सांगा असं बोलला. मग मी सांगितले मला यातले जास्त काही कळत नाही. मग तुला काही आवडत असेल तेच माझ्यासाठी पण ऑर्डर कर. मग समीरने दोघांसाठीही 2 पिझ्झा आणि कोल्ड कॉफी मागवली. तेथे बसून आम्ही दोघांनीही खाल्ली. आम्ही दोघे पण खूप खुश होतो. मी तर एवढी खुश होते की लग्न झाल्यापासून मला एकदाही असं बाहेर जाऊन बिनधास्तपणे फिरता पण आलं नाही आणि असं बाहेर जाऊन काही खायला पण भेटले नाही. आज ते फक्त समीरमुळे शक्य झाले. त्यामुळे मला समीरबद्दल खूप सिक्युअर फील होऊ लागली.
आणि त्यांच्याबद्दल माझ्या मनामध्ये खूप चांगल्या भावना येऊ लागल्या. त्यानंतर मी समीरला बोलले, खूप उशीर झाला, आपण बाहेर आहे, आता माझे मिस्टर पण घरी येतील. त्यानंतर मी समीरला बोलले, खूप उशीर झालं, आपण बाहेर आहोत, आता माझे मिस्टर पण घरी येतील कामावरून, मला त्यांच्यासाठी जेवण बनवायला हवे, आपण आता लगेच निघूयात. मग आम्ही तिथून डायरेक्ट घरी आलो. समीरच्या घरी गेला आणि मी घरी येऊन लगेच जेवण बनवू लागले. तेवढ्यातच माझं मिस्टर आले आणि त्यांनी मला हाक मारून बोलून घेतले. मग त्यांनी अचानक मला असे काहीतरी सांगितले की ते ऐकून पहिल्या 10 मिनिटे तर मला भीती वाटली. नंतर माझ्या मनात वेगळेच विचार येऊ लागले. मग त्यांनी मला सांगितले की 15 दिवसासाठी मी बाहेरगावी कंपनी पाठवत आहे, मला 15 दिवस बाहेर थांबावे लागेल आणि हे 15 दिवस मी बाहेर गेलो आणि काम केले तरच माझे प्रमोशन होईल. मग मी त्यांना बोलले, ठीक आहे, काही हरकत नाही. मग ते बोलले, तू एकटीला कशी राहशील? मग मी बोलले की काही हरकत नाही आहे, तुम्ही बिनधास्त जावा, कारण तुमचं प्रमोशन पण तेवढेच महत्त्वाचं आहे, मी माझी स्वतःची काळजी नक्की घेईन. मग ते बोलले की मला उद्या सकाळीच निघायचं आहे, लवकर. मग मी बोलले, ठीक आहे, मी तुमचं सगळं आवरून ठेवते, आता फ्रेश व्हा आणि जेवून आराम करा. मग सगळं आम्ही आवरून मिस्टर झोपायला गेले. मी किचन वगैरे सगळं आवरून गेले. तोपर्यंत माझे मिस्टर बेडवरती झोपले होते. मग मी विचारात पडले. माझ्या मनात विचार येऊ लागले की एकटी कशी थांबू म्हणून. मी त्यांना तर बोलून गेले की मला काही भीती नाही वाटत, मी माझी स्वतःची काळजी घेईन, पण मला थोडी तर भीती वाटतच होती. मग अचानक माझ्या मनामध्ये समीरचे विचार येऊ लागले, कारण समीरबरोबर घालवलेला तो दिवस, त्या आठवणी माझ्या मनात घर करून बसल्या होत्या. मग मी असा विचार केला की समीरला घरी येऊन माझ्यासोबत थांबण्यासाठी विचारायचे ठरवले. मग मी झोपी गेले आणि सकाळी लवकर उठून मिस्टरांचं सगळं आवरून त्यांची बॅग वगैरे सगळं काही त्यांना देऊन ते बाहेर गावासाठी निघून गेले. त्यानंतर दुपार झाली, मला घरी एकटे राहत नव्हते. मग मी शेजारी काकूंकडे गेले आणि त्यांना विचारले, समीर घरी आहे का? मग काकू बोलले आहे. मग मी काकूंना बोलले की घरचा गॅस संपला आहे आणि मला गॅस सोडता येत नाही आणि मिस्टरही बाहेरगावी गेल्यामुळे मला ते जमत नाही, असं काहीतरी खोटं सांगून मी समीरला तेवढा जोडायला सांगता का, असं त्यांच्याकडे बोलले. मग त्या बोलल्या, ठीक आहे, तू जा, मी समीरला पाठवते. मग थोड्याच वेळात समीर घरी आला आणि तो बोलला, सांगा मला कुठे आहे, मी जोडून देतो तुम्हाला. मग मी त्याला बोलले, अरे नाही, गॅस संपलेला वगैरे तसं काहीच नाही, मला घरी एकटे अजिबात करमत नव्हते आणि भीती पण वाटत होती, म्हणून मी तुला बोलावून घेतले. हे ऐकताच समीर अचानक थक्क झाला आणि तो बोलला आणि मग मी त्याला सांगितले की मिस्टर 15 दिवस बाहेरगावी गेलेत, त्यामुळे मला तर खूप टेन्शन आहे की मी एकटी कशी राहू. त्यानंतर समीर बोलला की तुम्ही नका टेन्शन घेऊ, मी येऊन जाऊन करतो, तुम्ही नका अजिबात काळजी घेऊ, तुम्हाला जर काही लागले तर मला लगेचच सांगा. मग मी समीरला बोलले, तू बस, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला करते. समीर नको बोलत होता, पण मी त्याला बोलले, नाही, बस तुझ्यासमोर वेळ घालवला की मला करमेल आणि भीती पण वाटणार नाही. मग मी त्याच्यासाठी खायला मॅगी केली. मग दोघे जण बसून मॅगी खाऊ लागलो आणि गप्पा मारू लागलो. त्यानंतर समीर माझ्या घरी येऊन कमीत कमी 1 ते 1.5 तास झाला होता. मी आईकडे जाऊन आईला सांगून येतो, नाहीतर आई म्हणेल हा कुठे गेला. म्हणून तर मी त्याला बोलले, हां ठीक आहे, तू जाऊन आईकडे आणि त्यांना पण सांग की तू थोडा वेळ माझ्यापाशी थांब. मग समीर गेला आणि आईला त्याने समजून सांगितले. मग समीर त्याच्या अभ्यासाचे पुस्तक वही घेऊन, त्याचे प्रोजेक्ट घेऊन माझ्या घरी आला आणि अचानक मी फ्रेश होऊन बाहेर आले होते आणि त्या अवस्थेत त्याने मला बघून त्याचे डोकं मागे वळवले. मी त्याला बोलत होते की काही हरकत नाही आहे, तू बस, मी आवरते. मग मी आवरायला गेले. आवरून आल्यानंतर मी त्याला विचारले, तू अचानक आत आलास, मला बघितलेस तरीही तुझ्या मनात असे काही वाईट विचार कसे काय आले नाहीत. मग समीरने मला सांगितले की मी तुमचा खूप आदर करतो, मी तुमचा तसा विचार अजिबात करत नाही, कारण तुम्ही एवढं सगळं मॅनेज करत आहात हे पाहून मला तुमच्याबद्दल खूप मोठा आधार आहे, त्यामुळे मी तुमची मदत करत आहे आणि तुम्हाला इथून पुढे पण काही मदत लागली तर मी तुमच्यासाठी करायला तयार आहे. हे ऐकल्यानंतर माझ्या मनात समीरबद्दल अजूनही आदर आणि त्याचा अभिमान वाटू लागला. मग मी एकदम बिनधास्त झाले आणि त्याच्यावरती विश्वास ठेवून त्याच्याबरोबर 15 दिवस घालवायला मला काहीच भीती नाही राहिली.
मग आम्ही तब्बल 15 दिवस एकमेकांसोबत वेळ घालवला. त्यामध्ये समीरकडून मला खूप काही गोष्टी शिकायला भेटल्या आणि माझ्याकडूनही त्याला खूप काही अनुभव आले. मग त्यानंतर आम्ही दोघेही संध्याकाळी एकाच आमच्या घरात झोपत होतो. त्याच्या आईनेही आमच्या दोघांवरती खूप विश्वास दाखवला होता. खरं तर मी त्यांचे खूप आभारी आहे, कारण त्यांनी त्यांच्या मुलावरती आणि माझ्यावरती खूप मोठा विश्वास दाखवला. आणि या सगळ्यामध्ये कसे 15 दिवस निघून गेले हे मला कळले पण नाही. आणि मी नंतर खूप खुश झाले. त्यानंतर 15 दिवस झाले आणि माझे मिस्टर घरी परत आले. मग मी त्यांना या सगळ्या गोष्टी सांगितल्या. मग त्यांनी समीरला बोलवून घेतले आणि समीरला खूप आभारी आहे असं त्यांनी समीरला सांगितले. तर अशाच नवीन नवीन कथांसाठी गुपित चर्चा या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा.